स्टँडर्ड 6 सब्जेक्ट सायन्स न्यूट्रिशन अँड डाएट. तर यामध्ये आपण व्हिटॅमिन्स सोर्सेस अँड फंक्शन्स हे पाहणार आहोत. तर व्हिटॅमिन ए आपल्याला गाजरामध्ये मिळते. ते आपल्यासाठी काय करतं तर प्रोटेक्ट्स आय, हेल्प्स टू कीप स्किन, बोन्स अँड टीथ हेल्दी. याच्या अभावी कोणता रोग होतो तर नाईट ब्लाइंडनेस. त्यानंतर व्हिटॅमिन ए आपल्याला आणखी भरपूर मात्रामध्ये हिरव्या पालेभाज्यांमध्ये मिळते. त्यानंतरचं व्हिटॅमिन आहे B1. ते आपल्याला दुधामधून मिळते. इट हेल्प्स इन प्रॉपर फंक्शन अँड नर्व्स अँड हार्ट. याच्या अभावी डिसीज कोणता होतो तर बेरी. B1 आणखी एक कोणत्या पदार्थामध्ये असते तर माशामध्ये, मटनमध्ये सुद्धा व्हिटॅमिन B1 आपल्याला जास्त प्रमाणात मिळते. तसेच सर्व प्रकारच्या डाळींमध्ये सुद्धा व्हिटॅमिन B1 मिळते. त्यानंतरचं व्हिटॅमिन आहे B9. तर B9 पपयामध्ये असते. इट ग्रोथ ऑफ द बॉडी आणि याच्या अभावी डिसीज होतोय इम्प्रॉपर ग्रोथ आणि अनिमिया. व्हिटॅमिन B9 आपल्याला आणखी किवी या फळामध्ये सुद्धा मिळते. आता व्हिटॅमिन B12. व्हिटॅमिन B12 कशामध्ये मिळते तर दूध आणि दुधापासूनचे सर्व प्रकारचे पदार्थ. आणि याची हेल्प कशी होते तर फॉर्मेशन ऑफ रेड ब्लड सेल्स आणि याच्या अभावी डिसीज होतोय ॲनिमिया. व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी भरपूर मात्रामध्ये आपल्याला आवळ्यामध्ये मिळते आणि इट प्रोटेक्ट्स बॉडी टिश्यू आणि याच्या अभावी डिसीज होतोय स्कर्वी. तर व्हिटॅमिन सी अजून आपल्याला भरपूर मात्रामध्ये मिळते ते म्हणजे संत्र्यामध्ये, आणखी टोमॅटोमध्ये, फ्लावरमध्ये सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन सी भरपूर मिळते. त्यानंतरचं आहे व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी भरपूर मात्रामध्ये अंड्यामध्ये असते. इट अब्सॉर्ब्स कॅल्शियम अँड फॉस्फरस फॉर हेल्दी बोन्स अँड टीथ आणि याच्या अभावी डिसीज होतोय रिकेट्स ऑफ द बोन्स म्हणजेच मुडदूसपणा, हाडांचा ठिसूळपणा. तर व्हिटॅमिन डीचा सोर्स अजून आहे सूर्यप्रकाश. त्यानंतर बटरमध्ये सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन डी भरपूर मात्रामध्ये मिळते. अंड्यामधून सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात मिळते. आता व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ई आपल्यासाठी कसं उपयुक्त आहे तर स्मूथ फंक्शनिंग ऑफ मेटाबॉलिझम आणि त्याच्या अभावी डिसीज होतोय स्किन डिसऑर्डर. व्हिटॅमिन ई आपल्याला आणखी मिळते ते म्हणजे व्हेजिटेबल ऑइलमधून. आता व्हिटॅमिन के. व्हिटॅमिन के ब्रोकोली या पदार्थातून मिळते. तर इट हेल्प्स इन क्लॉटिंग ऑफ ब्लड म्हणजे ब्लड गोठण्यासाठी याची आपल्याला मदत होते आणि याच्या अभावी डिसीज होतो एक्सेसिव्ह ब्लिडिंग आफ्टर ॲन इंजुरी. जर आपल्यामध्ये व्हिटॅमिन के कमी असेल तर आपल्याला जखम झाली तर ब्लिडिंग थांबत नाही. म्हणून व्हिटॅमिन के खूप आवश्यक आहे. धन्यवाद.